Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester, and the subject code is 22337. Today we will start with our fifth unit, that is steam condenser. Unit number 5, steam condensers, and it mainly includes steam condensers, in that Dalton's law of partial pressure, function and classification of condensers, construction and working of surface condensers and jet condensers. Okay. Then second point, condenser performance, in that sources of air leakage and its effect, concept of condenser efficiency and vacuum efficiency. And last point, cooling towers, in that construction and working of forced, natural and induced drought cooling टॉवर. ओके. तर स्टीम कंडेन्सर, ओके, या युनिटमध्ये थोडक्यात ही आउटलाईन आहे आणि आता हे वन बाय वन आपण पॉईंट सगळे बघणार आहोत. ओके. सो वी स्टार्ट विथ स्टीम कंडेन्सर्स. तर स्टीम कंडेन्सर म्हणजे काय? आता टर्बाईनमध्ये किंवा पॉवर प्लांटमध्ये कंडेन्सर हा एक मेन पार्ट असतो, ज्याच्यामध्ये काय होते, जी स्टीम असते ती स्टीम बाहेर पडते ज्यावेळी टर्बाईन, त्यावेळी कंडेन्सरमध्ये काय होते, इन होते आणि तिथं काय केलं आता, जी कंडेन्स आहे तिथं कंडेन्सेशन होऊन काय केलं होतं, ते पूर्ण त्याचं परत वॉटरमध्ये कन्वर्ट होतं. टेम्परेचर काय केलं तर कमी केलं होतं आणि वॉटरमध्ये कन्वर्ट करून ते परत वॉटर जे आहे ते परत तुमच्या संपला किंवा वेलमध्ये परत ते स्टोअर केलं होतं आणि तिथून परत ते फीड तुमच्या बॉयलरला केलं होतं. तर हे कंडेन्सरचं मेन फंक्शन आहे. A steam condenser is a closed vessel into the steam is exhausted and condensed after doing work in an engine cylinder. Okay. The condensate formed with the air and other non-condensable gases is continuously removed by pump. The primary object is to maintain low pressure so as to the maximum possible energy from the steam and thus secure high efficiency. The secondary object is to supply pure feed water to hot well from it is pumped back to boiler. Okay. तर प्रायमरी ऑब्जेक्ट काय कंडेन्सरचं की एक लो प्रेशर मेंटेन ठेवायचं. ओके. सो ॲज टू ऑप्टेन मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी फ्रॉम स्टीम. ओके. अँड दस सिक्युअर ए हाय एफिशियन्सी. जे आपण जे स्टीम येणार आहे कंडेन्सरमध्ये, ओके, ती कशी होणार आहे, तिथं कंडेन्सेशनमुळं परत ते तिथं लो प्रेशर आणि टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके. आणि सेकंड ऑब्जेक्ट आहे कंडेन्सरचं, ते म्हणजे टू सप्लाय प्युअर फीड वॉटर टू हॉट वेल. जिथं कंडेन्सेशन होऊन जे स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालेलं आहे ते कुठं परत तुमच्या हॉट वेलला पास करायचं आणि तिथून परत ते पंपड बॅक टू बॉयलर. तर त्यानंतर आपण डाल्टन्स लॉ बघूया ऑफ पार्शियल प्रेशर. इट स्टेट्स द प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ एअर अँड स्टीम इज इक्वल टू द सम ऑफ प्रेशर. ओके. आय रिपीट वन्स अगेन, द प्रेशर ऑफ मिक्सचर of air and steam is equal to sum of pressure which each gas would exert if it is occupied the same space by itself. ओके. म्हणजे मॅथमॅटिकल सांगायचं तर PC is equal to PA plus PS. म्हणजे PA means partial pressure of air plus partial pressure of steam. ओके. डाल्टन्स लॉ काय स्टेट केलेलं आहे की मिक्सचर ऑफ एअर अँड स्टीम इज इक्वल टू दी सम ऑफ प्रेशर. ओके. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघूया कंडेन्सरचं. डिफरंट टाईप्स ऑफ कंडेन्सर्स. स्टीम कंडेन्सर जे कॅटेगरीज होतात मेनली दोन कॅटेगरीजमध्ये, एक म्हणजे जेट कंडेन्सर आणि दुसरं आहे सरफेस कंडेन्सर. जेट कंडेन्सरमध्ये परत तीन टाईप्स आहेत, एक म्हणजे पॅरल फ्लो, सेकंड आहे काउंटर फ्लो आणि थर्ड वन इज इजेक्टर फ्लो. तसंच सरफेस कंडेन्सरमध्ये बघा डाऊन फ्लो, सेंट्रल फ्लो, इन्व्हर्टेड फ्लो, रिजनरेटिव्ह आणि इव्हॅपोरेटिव्ह असे कंडेन्सर्सचे टाईप आहेत. ओके. आता हे सगळे आपण वन बाय वन परत डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण जेट कंडेन्सर बघूया. Jet condenser, the exhaust steam and water come in direct contact with each other and temperature of the condensate is same as that of cooling water leaving the condenser. The cooling water is usually sprayed into the exhaust steam to cause rapid condensation. आता जेट कंडेन्सरमध्ये स्टीमचं कन्वर्जन जिथं किंवा टेम्परेचर कसं कमी केलं जातं किंवा कंडेन्सेट कसं केलं जातं, तर ते
कूलिंग वॉटर इज स्प्रेड इन टू द एक्झॉस्ट स्टीम. जेट म्हणजेच काय आपण थोडक्यात स्प्रे करतो. ओके, कूलिंग वॉटर काय करतो, स्प्रे करतो कशावरती, एक्झॉस्ट स्टीमवरती. ओके, आणि त्यामुळे काय होतं, रॅपिड कंडेन्सेशन. तर हे जेट कंडेन्सरचं काय फंक्शन आहे, इथं कसं होतं, कूलिंग वॉटर आपण स्प्रे करतो. परत त्याच्यामध्ये जेट कंडेन्सरची टाईम बघा, एक पॅरल फ्लो आहे, सेकंड आहे काउंटर फ्लो. आता पॅरल फ्लोमध्ये काय होतं, दी एक्झॉस्ट स्टीम अँड कूलिंग वॉटर फाइंड देअर एंट्री ॲट दी टॉप ऑफ द कंडेन्सर. ओके, अँड फ्लो डाऊनवर्ड्स पॅरल फ्लोमध्ये. आणि तेच काउंटर फ्लोमध्ये कसं होतं, दी स्टीम अँड कूलिंग वॉटर एंटर दी कंडेन्सेटर फ्रॉम दी अपोजिट डायरेक्शन. ओके, स्टीम आणि कूलिंग वॉटर कसं होतं, अपोजिट डायरेक्शनमध्ये. तेच इथं कसं होतं, तुमचं पॅरलली होतं, म्हणजे एक्झॉस्ट स्टीम आणि कूलिंग वॉटर फाइंड देअर एंट्रीज ॲट टॉप ऑफ द कंडेन्सर अँड फ्लो डाऊनवर्ड्स. म्हणजे दोन्ही कसं आहे, फ्लो डाऊनवर्ड्स. तो इथं कसं आहे, एकमेकाला अपोजिट आहे काउंटर फ्लोमध्ये. स्टीम अँड कूलिंग वॉटर एंटर द कंडेन्सर फ्रॉम अपोजिट डायरेक्शन. ओके, त्यानंतर लो लेवल जेट कंडेन्सर किंवा ज्याला काउंटर फ्लो टाईप जेट कंडेन्सर असं तरी म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ दी परफोरेटेड ट्रेज विच ब्रेक अप वॉटर इन टू दी जेट्स. द स्टीम मुव्हिंग अपवर्ड कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड गेट्स कंडेन्स. म्हणजेच काय, इथं काय आहेत, परफोरेटेड ट्रेज आहेत, जे काय करतात, तुमचे कसं होतं, ब्रेकअप इन टू वॉटर जेट्स. ट्रेज काय करतात, ब्रेकअप इन टू वॉटर जेट्स. आणि दी स्टीम मुव्हिंग अपवर्ड फ्रॉम, जी स्टीम अपवर्ड मूव्ह होत असते ती कॉन्टॅक्टमध्ये कशा येते, तुमच्या विथ वॉटर अँड गेट्स कंडेन्स. तर लो लेवल हे जेट कंडेन्सर किंवा काउंटर फ्लो म्हणतात. दी कंडेन्सेट अँड वॉटर मिक्सचर इज सेंट टू दी हॉट वेल बाय मीन्स ऑफ एक्सट्रॅक्शन पंप अँड दी एअर इज रिमूव्ड बाय अँड एअर सक्शन पंप प्रोव्हाइडेड ॲट दी टॉप ऑफ दी कंडेन्सर. ओके, जे कंडेन्सर आहे इथं कसं होतं, तुमचं वॉटर जे आहे ते जेटमध्ये काय होतं, ब्रेकअप होतं ट्रेजमुळे. परफोरेटेड ट्रेजमुळे काय होतं, जे वॉटर आहे ते जेट्स, आणि हे जेटमुळे काय होतं, तुमची स्टीम कंडेन्सेट होऊन त्याचं वॉटरमध्ये कन्वर्ट होतं. आणि हे जे आहे ते परत एक्स्ट्रॅक्शन पंप थ्रू काय केलं जातं, तुमच्या वेलला काय केलं जातं, तिथून ते पुढं पास केलं जातं आणि तिथून परत ते तुमच्या बॉयलरला. तर हे लो लेवल जेट कंडेन्सर आहे. आता हाय लेवलमध्ये काय होतं, किंवा ज्याला काउंटर फ्लो म्हणतात. इट ऑल्सो कॉल्ड बॅरोमेट्रिक कंडेन्सर. In this type, the shell is placed at the height about 10.363 meters above hot well, and thus necessity of providing an extraction pump can be obviated. However, the position of own injection pump has to be made if water under pressure is not available. आता ह्याला बॅरोमेट्रिक कंडेन्सर असं देखील म्हणतात. ओके, ह्याच्यामध्ये काय असतं, एक शेल, ओके, म्हणजे जे सेमी सर्क्युलर टाईप शेल असतो तो कुठं प्लेस केला असतो, ॲट द हाईट अबाउट 10.363 मीटर्स अबाव हॉट वेल. तुमच्या हॉट सम्पपासून ते वरती शेल प्लेस केलेला आहे, आणि त्यामुळे काय होतं, दस नेसेसिटी ऑफ प्रोव्हाइडिंग एक्स्ट्रॅक्शन पंप कॅन बी ऑबिएटेड. तर हे हाय लेवल म्हणजे थोडंसं आपण कसं वरती ठेवलेलं. त्यानंतर इजेक्टर कंडेन्सर फ्लो टाईप जेट कंडेन्सर. त्याच्यामध्ये काय बघा, हिअर द एक्झॉस्ट स्टीम अँड कूलिंग वॉटर मिक्स इन हॉलो truncated cones. Due to this decreased pressure, exhaust steam along with associated air is drawn through the truncated cones and finally lead to diverging cone. ओके, आता इथं स्पेशल टाईप आहे हा इजेक्टर कंडेन्सर फ्लो टाईप जेट कंडेन्सर. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कोन टाईप्स. ओके, हॉलो जे कोन्स असतात, ओके, इथं ते यूज केलेले आहेत. म्हणजे काय, तिथं काय होतं, एक्झॉस्ट स्टीम आणि कूलिंग वॉटर मिक्स इन हॉलो ट्रंकेटेड कोन्स. आणि त्यामुळं काय होतं, डिक्रीज प्रेशर एक्झॉस्ट स्टीम अलॉंग विथ असोसिएटेड एअर इज ड्रॉन थ्रू ट्रंकेट कोन्स. म्हणजे त्या कोनमधनं ती ड्रॉन केली जाते आणि फायनली लीड टू डायव्हर्जिंग कोन. तर याला म्हणायचं इजेक्टर कंडेन्सर फ्लो टाईप जेट कंडेन्सर. ओके, तर हा आपला थोडासा इंट्रोडक्शन पार्ट आणि जेट कंडेन्सरचे टाईप्स आपण बघितले या व्हिडिओजमध्ये. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण सरफेस कंडेन्सर बघणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.